गौतम गंभीरची टीम इंडियाच्या टेस्टमध्ये री-एंट्री झाली आहे। वास्तविक न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट टीमच्या सिलेक्शन वेळी गंभीरला सिलेक्शन कमिटीनं संधी द्यायला हवी होती। मात्र लोकेश राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे गंभीरचं टेस्ट टीममध्ये कमबॅक झालंय। गंभीरला टीम इंडियात स्थान न मिळण्याचं एक कारण म्हणजे विराट कोहली आणि त्याच्यातील वाद असल्याची चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात आहे। 2013 मधील IPLच्या 6व्या सीझनमध्ये मैदानावरच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातली खडाजंगी आजही क्रिकेट चाहते विसरू शकलेले नाही। या घटनेनंतर विराट आणि गंभीर यांच्यात वेळोवेळी खटके उडत गेले। महेंद्रसिंग धोनी आणि गंभीरमध्ये सारं काही आलबेलच होतं। त्यामुळेच गंभीरला टीम इंडियात संधी मिळत नव्हती अशी चर्चा आहे। मात्र अखेर कोच अनिल कुंबळेमुळे गंभीरला टीम इंडियात स्थान मिळाल्याचं बोललं जात आहे। For some reason that they're getting injured. Vijay got injured in West Indies. Now Rahul, it's unfortunate. Rahul was batting brilliantly. But having said that, Gautam has done really well in domestic cricket, and he's a part of the 15. And I don't want to give away anything with regard to team combinations, but all 15 are available for selection. लोकेश राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे टीम इंडियात गंभीरची एंट्री झालीये खरी, मात्र कोहली आणि गंभीर यांचे संबंध फारसे चांगले नाहीत। जर प्लेइंग 11 मध्ये गंभीरला संधी मिळाली तर एकाच म्यानात या दोन तलवारी राहणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।